हिवाळा सुरू झाला की म्हणजेच वातावरण चेंज झालं आणि जेव्हा वातावरण चेंज होतं तेव्हा सर्दी पडसं हे सगळं होण्याचे चान्सेस असतात आणि मला पण आत्ता सर्दी झाली आहे, आवाज बसलेला आहे. तर अशा थंड वातावरणामध्ये गरमागरम सूप प्यायला सगळ्यांनाच मजा येते. तर आज मी असे 2 प्रकारचे सूप केलेले आहे. एक आहे टोमॅटो सूप आणि दुसरं आहे कॉर्न व्हेजिटेबल सूप. तर या दोन्ही रेसिपीज करायला अगदी सोप्या आहेत, झटपट होतात आणि रात्री फक्त तुम्ही डिनरला हे 2 सूप्स पिले ना, की बस तुम्हाला परत काही खायची किंवा प्यायची गरज पडणार नाही. चला तर हे दोन्ही अगदी सोपे सूप करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल, मेजवानी बाय सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण टोमॅटो सूप करून घेऊ. त्यासाठी मी इथे कुकर ठेवलेला आहे आणि यामध्ये मी 2 चमचे ऑलिव्ह ऑइल घालत आहे. तुम्ही ऑलिव्ह ऑइलच्या ऐवजी बटर आणि थोडंसं तेल घातलं तरी चालेल किंवा फक्त बटर घातलं तरीही चालेल. आता हे तेल गरम झालेलं आहे. यामध्ये 5-6 मिरे घातले, 1 तमालपत्र घातलेलं आहे. त्यानंतर 1 इथे मिरची घालत आहे, तर मी ही बेडगी मिरची घालत आहे. त्याने सूपला रंग छान येतो आणि जास्त तिखट सुद्धा होत नाही आपलं हे सूप. आता अगदी 30 सेकंद मी थोडंसं हे असं परतवून घेतलं. यामध्ये 5-6 लसणाच्या पाकळ्या घालू. 1 मिनिटं परतवून घेऊ. एक छोटा कांदा मी असा मोठा चिरून घेतलेला आहे, तो पण यामध्ये घालू आणि हे परत 1 मिनिटं परतवून घेऊ. हे बघा कांदा पण थोडासा सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये मी अर्धा बटाटा घालत आहे. छोटा बटाटा होता त्यातला पण मी अर्धा घालत आहे. याने या सूपला छान थिकनेस येतो. तर आपण आपल्या आजच्या दोन्ही सूपमध्ये अजिबात कॉर्नफ्लोअर वगैरे वापरणार नाहीये आणि कॉर्नफ्लोअर पण घातलं ना की मग ते कसं होतं थोडेसे अनहेल्दी होतात. म्हणून मी इथे प्रिफर केलेलं आहे की दोन्ही सूप्समध्ये अजिबात कॉर्नफ्लोअर न घालता हे सूप करणार आहे. तर हा जो बटाटा आपण यामध्ये घातला ना, तर तसं पण आपण हे कुकरमध्ये करतोय, शिजून जातं म्हणून असा बारीक करून घेतला आणि तो घातला. तो पण मी अगदी 30 सेकंद परतवून घेतला आणि आता 5 टोमॅटो मी असे मोठे मोठे कट करून घेतले, ते घातले. ते आपण 1 ते 2 मिनिटं परतवून घेऊ. परतताना थोडंसं मीठ घालायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन सॉफ्ट होतो. तसं पण आपल्याला हे प्रेशर कुक करायचं आहे, तर फक्त 1 मिनिटं मी या सगळ्या मसाल्यांमध्ये याला थोडंसं परतवून घेणार आहे. म्हणूनच मी इथे थोडंसं मीठ घातलंय. नाही घातलं तरी चालेल, फक्त 1 मिनिटं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे. आता मी इथे 5 टोमॅटोला 3 कप पाणी घातलं. मी मोजलं नाही, अंदाजे 3 कप पाणी घातलं आणि याच्या मीडियम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेतल्या. 2 शिट्ट्या काढून झाल्यानंतर आणि कुकर पण छान थंड झालेलं आहे. त्याचं प्रेशर सगळं गेलेलं आहे. आता मी याचं झाकण काढते आणि तुम्ही बघू शकता टोमॅटो पण चांगला शिजलेला आहे. आता ह्यातले जे मसाले आहे ना, म्हणजे हे जे आपण तमालपत्र घातलं होतं ते काढून घेते आणि मिरे सोबतच बारीक करून घेणार आहे. आता हे जे आपण गरम केलेलं आहे म्हणजे सूप किंवा हा टोमॅटोचं जे सार आहे ते अतिशय गरम आहे. याला संपूर्णपणे थंड करून घ्यायचं. कोमटपेक्षा आपण थोडं थंड करायचं आणि त्यानंतर याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान बारीक करून घ्यायचं आहे. गरम गरम हे मिक्सरच्या पॉटमधून काढायचं नाही, नाहीतर जे आतमध्ये वाफ असते ना त्याच्यामुळे मिक्सरचं जे भांडं आहे ते उडू शकतं आणि हे गरम सगळं आपल्या अंगावरती येऊ शकतं. तर ही काळजी नक्की घ्यायची. थोडंसं थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे सूप गाळून घ्यायचंय आणि उकळवून घ्यायचंय. तर ज्या भांड्यामध्ये आपल्याला उकळवायचंय त्याच्यामध्येच गाळून घ्यायचं म्हणजे भांडे जास्त भरत नाही आणि असं स्ट्रेनर किंवा चाळणी घ्यायची आणि त्यामधून हे सगळं सूप आपण चाळून घेऊ किंवा छान गाळून घेऊ. इथे मी मिक्सरच्या पॉटमध्ये 2-3 टेबलस्पून पाणी घातलं आणि ते पूर्ण पाणी यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता जर इथे तुम्हाला ॲडजस्ट करायची असेल तर करू शकता. म्हणजे पाणी जर कमी झालं असेल तर तुम्ही ते पाणी ॲड पण करू शकता. म्हणून सुरुवातीला पाणी थोडंसं कमी घालायचं आणि त्यानंतर मग तुम्ही परत पाणी घालू शकता. तर हे बघा टोमॅटोचे जे काही साल आहे, बिया आहे त्या थोड्याशा बाहेर म्हणजे निघतात आणि त्याच्यामुळे हे असं पल्प तयार निघतो. तर म्हणून हे चाळणं खूप आवश्यक आहे.
तर आता हे बघा, हे आपलं चाळून किंवा गाळून झालेलं आहे. आता इथे माझ्या सूपची कन्सिस्टन्सी अगदी योग्य आहे. मला याच्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाहीये. मी फक्त यामध्ये मीठ घालणार आहे. 1 टेबलस्पून यामध्ये टोमॅटो केचप घालू. याने सूपला फ्लेवर छान येतो आणि यामध्ये थोडंसं साखर किंवा व्हिनेगर असतं, त्याच्यामुळे पण त्याची टेस्ट वाढते. आणि थोडीशी आपण यामध्ये साखर पण घालणार आहोत, पण मी इथे कदाचित दाखवायचं विसरले आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं हे सूपची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे. आता यामध्ये 1 चमचा बटर घालू. सुरुवातीला जर तुम्ही बटर घातलेलं असेल तर आत्ता घालायची गरज नाही. त्यानंतर अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे. सोबतच इथे अर्धा चमचा मिरेपूड घालू, मिक्स करू आणि आता याला छान एक उकळी काढू. इथे मी हे थोडंसं टेस्ट करून बघितलं तर मला हे सूप आहे ना थोडंसं आंबट वाटत होतं, म्हणून मी इथे परत 1 चमचा साखर घातली आणि आता हे छान मिक्स करू. हे बघा, आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे. फक्त एकच उकळी काढायची आहे आणि आता मी हे सर्व करून घेते. तर हे आपलं सूप तयार आहे आणि मी इथे सर्व करण्यासाठी आपल्या दुधावरची जी साय असते ना ती थोडीशी फेटून घेतली आणि ती वरून घातली, किंवा तुम्ही फ्रेश क्रीम वगैरे पण घालू शकता आणि हे पण ऑप्शनल आहे. नाही घातलं तरीही चालेल. हे फक्त दिसायला सुंदर दिसतं म्हणूनच मी इथे घातलेलं आहे. आणि हो, इथे अजून महत्त्वाची टिप म्हणजे जर तुम्हाला या टोमॅटो सूपचा रंग थोडासा डार्क किंवा असा रेडिश पाहिजे असेल तर तुम्ही इथे जेव्हा आपण टोमॅटो शिजवायला टाकलेला होता कुकरमध्ये तेव्हा तुम्ही इथे बीटाचे 4-5 तुकडे घालायचे, म्हणजे या सूपचा रंग पण असा छान रेडिश येतो. आता आपलं टोमॅटो सूप तर तयार आहे आणि आता मी कॉर्न व्हेजिटेबल सूप करायची तयारी करते. तर त्यासाठी मी इथे सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. व्हेजिटेबल्स म्हणजे व्हेजिटेबल आपल्याला थोडेसे कट करून घ्यायचे आहे. त्याच्या आधी कॉर्न जे आहे म्हणजे इथे आपण स्वीट कॉर्न वापरणार आहोत आणि हे आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे. जसं मी टोमॅटो सूप करताना पण सांगितलं की आपल्याला या सूप्समध्ये म्हणजे या दोन्ही सूपमध्ये मी अजिबात कॉर्नफ्लोअर वगैरे वापरणार नाहीये, कारण आपण हे हेल्दी सूप करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे जे आपले कॉर्न आहे, स्वीट कॉर्न आहे, ते सुरुवातीला उकळायला ठेवले आणि त्याला चांगले सॉफ्ट होतपर्यंत उकळायचं, म्हणजे 5 ते 7 मिनिटं त्याला या पाण्यामध्ये उकळवायचं आहे. मीठ वगैरे घालायची गरज नाही आहे. त्यानंतर यामध्ये ज्या काही भाज्या मी घालणार आहे तर त्या कट करून घेते. तर इथे तुम्ही गाजर घालू शकता, कोबी घालू शकता. त्यानंतर मी ब्रोकोली घालत आहे. तुम्ही ब्रोकोलीच्या ऐवजी इथे फ्रेंच बीन्स घालू शकता, शिमला मिरची पण घालू शकता. तर असे ॲटलीस्ट 2 भाज्या तरी आपल्याला पाहिजे आहे. तर मी इथे गाजर, ब्रोकोली घालत आहे. तर त्यासाठी गाजरचे मी आधी असे साल काढून घेतले आणि आता याला छान असे बारीक-बारीक कट करून घेणार आहे. किसायचं नाही, किसलं ना की मग ते दिसत नाही. पण थोडासा जर आपण थोडे कट करून घेतले, थोडेसे मोठे बाईट्स असले, तर जेव्हा आपण सूप पितो किंवा खातो, सूप खातात, तर तेव्हा ते थोडासा मध्येच क्रंचीनेस भाज्यांचा छान वाटतो. आणि इथे सगळ्या भाज्या सुरुवातीला धुवून घ्यायच्या आहे बरं का. मी जेव्हा गाजर थोडासा त्याचे साल काढून घेतले, त्यानंतर त्याला मी व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्यानंतर असे बारीक-बारीक तुकडे करून घेतले. आता इथे मी याच पद्धतीने ब्रोकोली पण कट करून घेणार आहे, अगदी बारीक-बारीक. आणि याच पद्धतीने आलं आणि लसूण हे पण असे बारीक-बारीक चॉप करून घेते, कट करून घेते. तोपर्यंत इथे आपले जे कॉर्न आपण उकळायला ठेवले होते ते पण चांगले उकळलेले आहे. 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि आता ही सगळे कॉर्न आपण काढून घेऊ आणि काढून थोडं थंड पाण्यामध्ये ठेवू, म्हणजे हे थोडेसे थंड होतील आणि आपल्याला याला पटकन पेस्ट करता येईल किंवा याला म्हणजे मिक्सरमधून काढून घेता येईल. तर हे कॉर्न जेव्हा आपण मिक्सरमधून काढतो तेव्हा त्याला अगदी गरम असतानाच काढायचं नाही, नाहीतर गरम जी असते ना ती वाफ येते, जसं मी सुरुवातीला सांगितलं टोमॅटो सूपमध्ये सुद्धा. तर कॉर्न थोडेसे थंड करून घ्यायचे 5 मिनिटं आणि यामध्ये शक्य असेल तर थोडं थंड पाणी, फ्रीजमधलं पाणी घालायचं, म्हणजे ते थोडे लवकर थंड होतात आणि अगदी थोडं थंड पाणी घालून आपण याची पेस्ट तयार करून घेऊ. हे बघा, छान अगदी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे. अजिबात त्याला जाड ठेवायचं नाही. जेवढं शक्य असेल ना तेवढी प्लेन आणि बारीक अशी पेस्ट करायची आहे. आता याला आपण गाळून घेऊ. तर मी असं जी चाळणी आहे त्यामधून गाळून घेणार आहे, चाळून घेणार आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये पण ते जे लागलेलं असतं, तर मी इथे पाव कप पाणी घातलं आणि ते पण व्यवस्थित हे सगळं पाणी यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता याला छान स्ट्रेन करून घेऊ, चाळून घेऊ.
म्हणजे या कॉर्न मधला जो काही चोथा आहे, जो अजिबात बारीक झालेला नाहीये, तर तो वेगळा निघेल. हे बघा, असा हा चोथा वेगळा निघालेला आहे. हा आपल्याला यूज करायचा नाहीये. आणि जी आपली बारीक पेस्ट किंवा प्लेन असं सूपचं टेक्स्चरचं हे जे तयार झालेलं आहे ना, तर ते आपल्याला यूज करायचंय. तर आता हे कॉर्न आहे, तर कॉर्नमध्ये म्हणजे कॉर्नफ्लोअरमध्ये पण कॉर्नच असतं किंवा कॉर्नचं पीठ असतं. तर आपल्याला म्हणूनच या सूपमध्ये सुद्धा अजिबात कॉर्नफ्लोअर घालायची गरज नाहीये. तर ही कॉर्नची जी आपण पेस्ट तयार केली ना, त्यानेच आपलं सूप घट्ट होण्यामध्ये मदत होते. म्हणजे आपल्याला अजिबात कुठलेच असे इन्ग्रेडियंट घालायचे नाहीये यामध्ये, ज्याने सूप जे आहे ते घट्ट होण्यास मदत होईल. म्हणजे इन शॉर्ट या सूपाला या जे कॉर्न आपण बॉईल केलं आहे, त्याची जी पेस्ट केली आहे, त्यानेच या सूपाला मस्त एक घट्टपणा येणार आहे. आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे. त्यासाठी मी इथे कढई घेतली आणि कढईमध्ये सुरुवातीला 1 चमचा बटर घालू. बटर थोडंसं मेल्ट झालं, की त्यामध्ये आपल्या भाज्या आहे ना, ते घालू. सुरुवातीला आलं, लसूण घालू आणि तुम्हाला इथे थोडीशी मिरची ॲड करायची असेल तर करू शकता, जर मोठे पिणार असेल तर. पण जर मुलं खाणार असेल, पिणार असेल हे सूप, तर मिरची ॲड करायची गरज नाहीये. त्यानंतर ज्या आपण भाज्या कट करून घेतल्या होत्या त्या सगळ्या यामध्ये घालू आणि फक्त 1 मिनिट हाय फ्लेमवरती परतवून घेऊ. आणि या भाज्यांसोबत मी थोडेसे जे आपण बॉईल केलेले कॉर्न आहे ना, त्यातले थोडेसे कॉर्न पण ठेवले होते. कारण कॉर्न सूप आहे तर वरती तर कॉर्न हे तरंगायलाच हवे. म्हणून मग मी थोडेसे कॉर्न बाजूला काढले. हे पण इथेच या भाज्यांसोबत फक्त 1 मिनिटं छान परतवून घेणार आहोत हाय फ्लेमवरती. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. थोडीशी साखर घालू. साखरेने चव अजून वाढते सूपची. हे छान मिक्स करून घेऊ आणि आता जे आपण सूपची पेस्ट तयार करून घेतली होती, कॉर्नची जी पेस्ट तयार करून घेतली होती, ती यामध्ये घालू आणि थोडंसं मी यामध्ये पाणी घालून घेते म्हणजे थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईल आणि आता हे छान मिक्स करून घेऊ. आता याला एक चांगलं उकळी आणू आणि आपलं हे व्हेजिटेबल कॉर्न सूप तयार आहे. यामध्ये मिरेपूड घालायचं राहिलं तर मी इथे अर्धा चमचा मिरेपूड पण घातली. टेस्ट छान येते आणि यामध्ये आपण कुठलंच बाकी तिखट थोडी हिरवी मिरची घातली आहे, पण ते कमी तिखट होती. सूपमध्ये जोपर्यंत मिरपूड घातली नाही ना, तोपर्यंत सूप कंप्लीटच होत नाही. तर ही मिरपूड पण मी यामध्ये घातलेलं आहे आणि हे छान मिक्स करू. उकळी आलेली आहे आणि आपलं हे व्हेजिटेबल कॉर्न सूप तयार आहे. तर आपले दोन्ही सूप्स तयार आहे. टोमॅटो सूप आणि व्हेजिटेबल कॉर्न सूप. या दोन्ही सूपच्या रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की सांगा. या हिवाळ्यामध्ये नक्की करून बघा. अगदी हेल्दी आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं, अजिबात यामध्ये आपण कॉर्नफ्लोअर वगैरे घातलेला नाहीये. तर तुम्ही हिवाळ्यामध्ये ते करू शकता, पावसाळ्यात करू शकता. जेव्हा गरम-गरम काहीतरी मस्त खावंसं वाटलं, प्यावंसं वाटलं, तेव्हा हे सूप करू शकता. आणि हे इतके हेल्दी आहे, की अजिबात तुम्हाला त्यानंतर डिनर करायची गरज नाही. संध्याकाळी मस्त हे 2 सूप्स करायचे म्हणजे तर एक दिवस एक सूप करायचा, दुसऱ्या दिवशी दुसरा सूप करायचा, तिसऱ्या दिवशी तिसरा सूप करायचा. कारण मी अशाच बऱ्याच रेसिपीज सूपच्या रेसिपीज तुमच्याशी शेअर करणार आहे. तर या सूपच्या रेसिपीज नक्की करून बघा आणि एन्जॉय करा आणि कशा झाल्या मला कमेंट करून नक्की सांगा. या दोन्ही सूपच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असेल तर एक लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते दर सोमवार ते शुक्रवार दुपारी 2 वाजता अशाच मस्त मस्त रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय बाय.